रघुपति राघव
सोय कप होईल कर चरण राहातील देह धरील मग होय करिमन त्या दिवसाची सोय धन गृही राहील स्वजनही जाईल अंती देईल तोय करिमन त्या दिवसाची सोय शेवटी यम तुझ मारेल यास्तव शेवटी यम तुझ मारेल यास्तव दीन हरिपती होय करिमन त्या दिवसाची सोय श्रूयतां देव देवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभाः कथाः श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्रीमंगलमूर्ति अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री जगदंबा माता की जय श्री महारुद्र हनुमान की जय पार्वती पते हर हर महादेव समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की सद्गुरु श्री सीताराम महाराज की नारदीय कीर्तनाची परंपरा सध्या ज्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते त्या परंपरेला अत्यंत शिस्तबद्ध सुविहित असं रूप ज्यांनी दिलं ते 19व्या शतकातले गोविंदबुवा होशी त्यांचं हे पद आहे. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव तारकाश्रम महाराज असं ठरलं. तशी अलीकडची भाषा आहे, दुर्बोध नाही आहे. महाराज म्हणाले करी म्हण त्या दिवसाची सोय. त्या दिवसाची सोय म्हटलं, ह्या दिवसाची नव्हे. मग तो दिवस नेमका कुठला? व्यवहारात आपण तो दिवस म्हणजे कुठलाही करू शकतो. बायकोचं बाळंतपण, बारस, मुलांची लग्न, मुंज आधी, नोकरी, प्रवास, अनेक गोष्टी आहेत. पण त्या ज्या दिवशी आपण करू असं म्हणतो तो दिवस त्या वेळेला येईल असं होत नाही. काही वेळा तो पुढे जातो, काही वेळा अलीकडे येतो, पोस्टपोन आणि प्रीपोन. पण हा जो दिवस त्यांना अपेक्षित आहे, त्यांना अभिप्रेत आहे, तो दिवस नक्की येतो. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृत असते. जन्माला येणं हा अपघात आहे, पण मरण हा नियम आहे, सिद्धांत आहे. जो जन्माला आला तो केव्हा ना केव्हा तरी मरणार. मग तो जो दिवस असेल तर तो कधी सांगून येत नाही. मृत्यू न म्हणे समर्थांनी त्या समाजामध्ये बरंच काही सांगितलं आहे. तुम्ही कसंही असा, कुठलंही काम करीत असा, तो यायचा म्हटलं की त्या क्षणात तो येणार, तो टाळता येत नाही. पण काही वेळेला तो सुचवून येऊ शकतो. मोठं आजारपण आलं, मेंदूत पाणी होतं, हार्ट अटॅक येतात, अनेक आजारपण येतात की जी पुढे तुम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जातात. आता इथे त्यांनी वानगी दाखल कफ होईल म्हटलं. कफ होऊन मनुष्य मरेल असं नाही, पण लक्षणांनी त्याचा अर्थ एवढाच येतात की आपल्याला शरीराला जी आजारपणं येतात ती आजारपणं वेळच्या वेळेला जर त्याच्यावर औषधोपचार झाले नाहीत तर ती मरणापर्यंत तुम्हाला घेऊन जातात. सामान्य कफ सुद्धा माणसाला शेवटपर्यंत पोहोचू शकतो. तर ते म्हणाले कफ होईल. आणि असं जेव्हा विकोपाचं आजारपण येतं तेव्हा शेवटी हातपाय काट होत राहतात. व्यवहारातला अनुभव आहे आपला. कफ होईल कर चरण राहतील, ते तसेच्या तसे राहतात. त्यावेळेला मनात कितीही जरी इच्छा असली तरी आपण हातपाय हलवावे अशी आपल्याला उमेद नसते, ताकद नसते. आणि मग शेवटी राम बोलो म्हणून लोक घेऊन जातात चौघांच्या खांद्यावरनं. तिथे त्यांनी भोगी शब्द वापरला. एरवी आपल्याला पालख्या मिळत असतील व्यवहारात,
पण ती पालखी सन्मानाने मिळते. काही ना काहीतरी कार्यकर्तृत्व गाजवलेलं असेल, सन्मान मिळतो, बहुमान मिळतो. पूर्वीच्या काळी पालखीतून लोकांना हिंपत असत, विद्वान जे कोणी असतील त्यांना पालखीतून मिळवत असत. आता ती परंपरा गेली. पण मान्य न करता गृहीत धरूया की आज सुद्धा कोणी तुम्हाला पालखीतून द्यायचं म्हटलं सोय उपलब्ध आहे. पण हा जेव्हा क्षण येईल त्यावेळेला तुम्हाला 4 लोकांच्या खांद्यावरून जावं लागतं. आता त्या गाड्या झाल्या किंवा हर्स असते सेवावाहिनी, पण तो दिवस नक्की येतो. तेव्हा त्या दिवसाची सोय करायची म्हणजे काय की त्या क्षणाला आमच्या अंतःकरणात भगवंतावाचून अन्य कुठलंही नामस्मरण असणार नाही. ही ती सोय आहे, ती व्यवस्था आहे, ती तजवीज आहे. न पेक्षा आपण कितीतरी आजकालच्या भाषेत प्रोव्हिजन करून ठेवतो, अरेंजमेंट करून ठेवतो की मुलाचं लग्न आहे, हॉल कुठला बघायचा, केटरिंग कोणाला सांगायचं, अनेक गोष्टी आहेत. नातेवाईकांना आणायचं कसं, मुलाच्या घरच्या लोकांना किंवा मुलीच्याकडच्या लोकांना कसं अनुभव, कोणाला मानपान इतके कंगोरेदार झालेले आहेत. जरा कुठे काही कमी जास्त झालं की प्रत्येकाचे मान अपमान दुखवले जातात. त्या दृष्टीने अनेक प्रकारच्या व्यवस्था आपण करतो. अगदी पर्यटनाला म्हणून जरी जायचं असलं तरी सुद्धा आपण अनेक प्रकारच्या सोयी करतो. जिथे जायचं आहे तिथे हॉटेल बुक करा, वाहन बुक करा, जाण्या येण्यासाठी रेल्वेचा प्रवास असेल, विमानाचा प्रवास असेल, त्याची तिकीट ऍडव्हान्स काढा, नाना प्रकारच्या व्यवस्था आपण करतो. पण हा दिवस केव्हा ना केव्हा तरी माझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्या क्षणी माझ्या अंतःकरणात सदैव भगवंताचंच नाव यावं. कारण अंत्यमतीचा कधी त्या क्षणाला मनामध्ये जी वासना असेल त्या वासनेला अनुरूप आम्हाला जन्म मिळत असतो. तेव्हा ह्या जन्ममरण रूप संसारातून जर बाहेर पडायचं असेल, कारण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे जनम हे अखंड चालूच आहे. जन्म दुःखम जरा दुःखम जया दुःखम पुनः पुन्हा सुभाषित अंतकाले महत् दुःखम तस्मात जागृही जागृही. संपूर्ण आयुष्य हे तसं म्हटलं तर दुःखाने व्यापलेलं आहे. सुख हा केव्हा तरी अनुभवाला येणारा एखादा बारीकसा भाग. तुकाराम महाराज म्हणाले, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. कितीही मोठं सुख असलं तरी सुद्धा ते झटकन निघून जातं किंवा तो मनुष्य झटकन विसरतो सुद्धा. पण अल्पस जरी दुःख असलं तरी आयुष्यभर कोरवाळत असतो. तेव्हा हे केव्हा ना केव्हा तरी होणार आहे. मग आमच्या अंतःकरणात सदैव ही भावना असायला पाहिजे की आता हा जन्म शेवटचा, ह्या पुढे मला पुन्हा जन्माला यायला नको. पण तसं जर करायचं असेल, असं जर प्रामाणिकपणे वाटत असेल, महाराज म्हणाले करे मन त्या दिवसाची सोय. मुकुंद माला म्हणून एक स्तोत्र आहे, केरळचा राजा कुलशेखर म्हणून, त्याच्या स्तोत्रात एक श्लोक आलाय. कृष्णस्त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः. तो मला भगवंता कृष्णाचा उद्देशून केलेलं सूत्र आहे की तुझ्या चरणकमलांच्या पिंजऱ्यामध्ये आत्तापासून मला तू बंद करून ठेव. कारण कंठावर रोज विधूस वर्ण होत असते, कुठलं ना कुठलं तरी आजार पण आलं आणि जर माझा गळा रोडला गेला, उच्चारच झाला नाही, तुझं स्मरण तरी कसं होणार. तेव्हा आत्तापासून मला तुझ्या या चरणकमलरूपी पिंजऱ्यामध्ये अडकवून ठेव. तसं तर आपण एरवी पिंजऱ्यात अडकतो, नाना प्रकारचे पिंजरे आपल्या आजूबाजूला असतात. प्रतिष्ठेचा पिंजरा असतो, शिक्षणाचा असतो, कार्यकर्तृत्वाचा असतो, दारिद्र्याचा असतो, आसक्तीचा असतो, नाना प्रकारचे पिंजरे आहेत. पण हे सगळे पिंजरे बाजूला ठेवून आपण जर भगवंताच्या पदकमलांच्या पिंजऱ्यामध्ये अडकलो आणि तिथे अखंड राहिलो तर मग पुन्हा
जन्म मरण ही परंपरा मागे लागणार नाही. पुढे म्हणाले धनगृही राजाईल धनगृही राहील स्वजन हिताईल अंती देईल तोय. मिळणारं धन आयुष्यात कितीही पैसा कमवा तो कधी पुरी पडत नाही. आम्हाला सारखं हवंच आहे. कितीही पैसा मिळाला तरी आमचं समाधान त्याच्यात नसतं. आणखीन पैसा हवा आणखीन पैसा हवा आणि त्यासाठी धड पडेपर्यंत मनुष्य धडपडत असतो. धनगृही राहील मिळालेला पैसा कुठे राहणार. धनानि भूमो वशवर्ष मोठे उत्तम असं घे. मी वेगळं काही बोलायची गरज नाही कारण मी सुद्धा कीर्तनामध्ये याची गरज नाही. याने कीर्तन केलं असतं तरी चालू असतं कारण बाबा आल्यापासून त्यांचं मी बरंच ऐकतोय. म्हणजे त्यांच्याकडे मी पूजाच आहे जरी उंची वाढली असली तरी सुद्धा देहाची. आणि असं शिकवते असलं चांगलं. बुवा जर चुकला तर केव्हा तरी त्याला सांभाळून घेतील सुधारून घेतील. आणि त्याच्यावर मागेच कबुली जबाब दिलेला की तुमच्या इतका जास्त माझा नाही. त्यांचं संहिता वाचन वगैरे बरं झालं माझं नाही झालं काही. तेव्हा धनाने भूमो मिळालेला पैसा आता सुभाषित काळ जुना असल्यामुळे त्यांनी जमिनीचा उल्लेख केला. आता बँक आहे. बँकांमध्ये असलेला पैसा आपल्या वेळेला जर मिळाला नाही तर तो आपला पैसा नव्हे. आणि मृत्यूपत्र न करता जर मनुष्य मेला तर बाकीच्यांना मागच्या लोकांना तो पैसा मिळवण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी कराव्या लागतात प्रोव्हाइड करायला लागतात. अनेक भानगडी आहेत. आणि पुन्हा असं आहे की माझ्या गरजेला जर माझा पैसा मिळाला अगदी एटीएम भरपूर आहेत शहरामध्ये पण ज्या ज्या एटीएम मध्ये जावं तिथलं मशीन जर बंद असेल किंवा कॅशच नसेल तिथे उपयोग आहे त्या एटीएम कार्डचा. पुस्तकच स्थापिया विद्या परहस्तगतन धन काले काले समुत्पन्ने नसा विद्या नगद धन. मग ते कितीही धन आपल्या जवळ असलं तरी ते बँकेतच राहतं आपलं राहत नाही. तेव्हा धनाने भूमो आपल्या गरजेच्या वेळेला ते मिळणार नाही. ते शेवटच्या क्षणाला आपल्या जवळ येत नाही आपल्या बरोबर किती येत नाही. एक श्रीमंत होता पण कंजूस होता. जरा सुद्धा गाठीचा पैसा न सोडणारा होता. बायको बिचारी पुन्हा असं आहे अंगरूप जोड्या मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. मनासारखी सुंदरा ते अनन्या मनासारखी पुत्र जामाच कन्या मनासारखी बोलती रम्य वाचा जनी जाणीते योग हा सुकृताचा. पूर्वकर्म जर चांगलं असेल तर आमच्या मनासाठी आम्हाला अनुरूप असलेली पत्नी मिळेल. मला तर दोन्ही गोष्टी आहेत. सुंदराही पाहिजे आणि अनन्याही पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळणं खूप कठीण असतं. सुंदर असेल तर अनन्य असेल असं नाही अनन्य असेल तर सुंदर असेल असंही नाही. ही पत्नी धर्मकार्यामध्ये रत असणारी होती आणि हा नेमका कंजूस. वाईट वाटत की आपले यजमान असे कसे. मग एका सत्पुरुषांकडे ती गेली. महाराज आमच्या यांना जरा सुधरावा भरपूर पैसा आहे पण कवडी सुद्धा खर्च करायची बुद्धी होत नाही. निदान स्वतःसाठी तरी खर्च करावा. धर्मकार्य एक वेळ नका करू पण असलेला पैसा भोगा तरी चांगला. दानम भोगो नाशस तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाती न भुंक्ते तसे तृतीय गती होती. एक तर असलेला पैसा दानामध्ये वापरा. गरिबांना दान करा विद्यार्थ्यांना दान करा त्यांच्यासाठी खर्च करा. अनाथ विद्यार्थीगृहात अनाथाश्रमामध्ये द्या नाहीतर स्वतः भोगा ना. चांगले कपडे वापरा चांगल्या ठिकाणी जा चांगलं अन्न खा. तो चारवा पण आला की ऋणकृतला घृतम तुम्ही पण त्यांनी सुद्धा घृतापर्यंतच आलं. मध्यम पिवेत असं नाही म्हणाला. आता आमची मुलं असलेला पैसा उधळतात कशावर मद्यावर. 31 डिसेंबर त्याच्यासाठी ठेवलेला आहे. कोजा गेलेला सुद्धा ते देत नाही. ही बाई गेली ठीक आहे म्हणाले एक काम करा की ही सुई देतो मी त्या यजमानांकडे जा आणि त्यांना सांगा मला एका सत्पुरुषाने सांगितलंय की आपण दोघे पुन्हा पुढच्या जन्मी एकत्रच असणार आहोत. आता जशी मी तुमची पत्नी आहे
पुढच्या जन्मी मी तुमचीच पत्नी आहे, पण ही सुई तुम्हाला द्यायला सांगितले आणि पुढच्या जन्मी मला घेऊन यायला सांगितले. मी जेव्हा तुमच्या पुढच्या जन्मात तुमची पत्नी म्हणून येईल तेव्हा मला ती सुई उपयोगी पडली पाहिजे. काही शिवणकाम करायचं असेल तेव्हा ही सुई घेऊन जा. मग काय मूर्खायचं काय मला? कोण तुझे ते साधू सद्गुरू? त्यांना एवढं कळत नाही की मनुष्य जाताना सुई सुद्धा बरोबर घेऊन जात नाही. आणि मग आपणच बोलला आणि आपल्याच लक्षात आलं, तिथे तो शहाणा झाला. धनानि भूमो पशवष्ट गोष्टी असलेलं पशुधन ह्याच्यातलं कोणीही तुमच्या बरोबर डोळ्यात अश्रू आणून स्मशानापर्यंत येणार नाही. ते गोठ्यामध्येच आहे. भार्या गृहद्वारी प्रसंगी आपल्या आई वडिलांचा घरातल्या लोकांचा विरोध पत्करून सुद्धा, आणि आता लव्ह ॲट फर्स्ट राईट होत असतं ना, की ती मला आवडली, ती म्हणते हा मला आवडला, आणि मग लग्न करतात. मग तिथे जातीपातीचा आणि शिक्षणाचा विचार नसतो, प्रेम हे आंधळच असतं. मुलगा काही वेळेला नॉन मॅट्रिक असतो आणि मुलगी ग्रॅज्युएट असते किंवा उलटही असतं, पण लग्न होतं. पण लग्न जरी झालं तरी हा जेव्हा जातो तेव्हा त्याच्याबरोबर फार तर स्मशानात ती सुद्धा मर्यादा नाही खरी. भार्या गृहद्वारी घराच्या उंबरठ्यापर्यंत पत्नीने यायचं आहे, त्याच्या पुढे जायचं नाही. ही घालून दिलेली मर्यादा आहे. जनस्मशाने जोवरी पैसा या न्यायानं अनेक मित्र परिवार गोळा झाला. विद्वत्तेमुळे, कलासक्ता असल्यामुळे, अनेक गोष्टीमुळे. पण ह्यातला सुद्धा एकही मनुष्य तिथे तुमच्याबरोबर चितेवर येणार नाही. स्मशानात येईल, डोळ्यात पाणी आणून अगदी श्रद्धांजलीची भाषणं ठोकील, घरी आलं तर दाखवला सांगेल मला आता वडे करून दे, किंवा चहा तरी करून दे. जनस्मशाने देहस्थिताया, ज्या देहाचं एवढं पोटकौतुक मनुष्य करतो की मला हे चालत नाही, मला हेच लागतं, नाना प्रकारची कौतुक करतो, पण तो देह सुद्धा त्या शेवटच्या क्षणी केवळ चितेपर्यंत पोहोचतो. मग पुढे जातं काय? परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. संपूर्ण आयुष्यात जन्माला आल्या क्षणापासून मरेपर्यंतच्या क्षणापर्यंत जी काही बरी वाईट कर्म केलेली असतील त्यांचे ठसे ह्या जीवाबरोबर तिथे जातात. कर्मानुगा, आपल्या कर्माप्रमाणे कर्माला अनुसरून जाणारा, अनुभव म्हटलंय, अनुसरण करणारा, अनुगमन करणारा, आणि तो जीव एकटाच पुढे जातो. देह इथेच राहतो, बाकी सगळं इथे राहतं. मग तिथे जर तो जीव एकटाच जाणार आहे तर त्याच्याबरोबर काय जावं याचा विचार आतापासून करायला पाहिजे. धनगृही राहिल स्वजनही जायचं. वडील गेले तरी मुलगा तिथेच राहणार, मुलगा गेला तरी वडील तिथेच राहणार. आपली आपली म्हणून म्हटली गेलेली माणसं आहेत, ही माणसं तिथल्या तिथेच राहतात, कोणी तिथपर्यंत पोहोचत नाही. फार तर शेवटी पाणी देतील आमच्यावर तिथून सरकट, पण तिथपर्यंत कोणी येणार नाही. मग तिथपर्यंत जर आपल्याबरोबर कोणी यायला हवं असेल तर ती सोय आतापासून करायला पाहिजे, आणि ती देईल तो करी म्हणून त्या दिवसाची सोय. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणाले, शेवटी यम तुझं मार्ग केव्हा ना केव्हा तरी प्राण जाणारच आहे. तेव्हा तो प्राण जायच्या आधी दीन हरिपदी होय, भगवंताच्या समोर अत्यंत दीन होऊन राहा. आपण ज्याच्याकडे जास्त सत्ता आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, जो प्रबळ आहे त्याच्या भाषेत दीन होतो, पण तो सुद्धा केव्हा ना केव्हा तरी दीनच असतो. तो सुद्धा भिकत मागत असतो. मग भिकत मागायची असेल तर आम्ही भगवंताकडे भीक मागावी, आणि ती सुद्धा दीनपणे. अहो, व्यवहारात सुद्धा कोणाकडे जर मागायचं असेल ना तर आपण अत्यंत हीन दीन आहोत असं म्हणूनच मागावं लागतं. तुम्ही जर आरेरावानी किंवा उद्धटपणाने जर मागायला गेलात कोणी काही देणार नाही. हा जर व्यवहार आहे तर व्यवहाराच्या पलीकडे असलेला जर पारलौकिक भाग आहे तिथे भगवंतासमोर दीनच व्हावं लागतं. तात्पर्य एवढंच आहे की मिळणारा देह, मिळालेला देह हा केव्हा ना केव्हा तरी सोडायचा आहे, तो मातीतच जाणार आहे. मग मातीत जाणाऱ्या देहाबद्दल आसक्ती किती ठेवायची? त्या माती गहे कुमार को, ते जे कबीरांचा दोहा आहे त्याचा फार सुंदर अनुवाद केलेला आहे.
माती सांगे तुम्हाला पायी मातीमध्ये मिळण्यापूर्वी आमच्या अंतःकरणात हा विचार असला पाहिजे आणि म्हणून पहिला उपदेश तो मनाला केला. समर्थाने सुद्धा उपदेश केला तो मनाला केला ना. मना सज्जना भक्ती पंथे पितावे करी श्री हरी पावे जनी निंद्यते सर्व सोडून जावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर. मनाला उपदेश एवढ्यासाठी गेला मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः बंधाद विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं. मन हे सगळ्या गोष्टींचं कारण आहे. मन जिथे अडकलं तिथे मनुष्य बाकी कितीही जरी फोर्सेस प्रबळ असले तरी तिथून हालत नाही. बंधाद विषयासक्तं, कुठल्या ना कुठल्या तरी विषयामध्ये मन अडकलं की तिथून जाता जात नाही. आणि ज्याच्या मनात कुठलाही विषय नाही तो मुक्तपणा. म्हणून विषय उपदेश जो केलाय तो मनाला उपदेश केलाय. समर्थाने सांगितलं मनाची विषते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती घडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासता योगी. ह्या मनाला उपदेश केला, मनावर चांगला संस्कार केला तर शरीर त्याच्या मागे धावत जातं. जर मनच जर चालत नसेल तर मग शरीराला काही करणं शक्य नाही. मनाने जर निग्रह केला तर कितीही अवघड जरी गोष्ट असली तरी मनुष्य करू शकतो. पण मन जर चंचल असेल, मन जर कमकुवत असेल आणि शरीर धडधाकट असलं तरी अजून काही होणार नाही. आणि म्हणून मनाला उपदेश करण्यासाठी तारकाश्रम महाराज म्हणाले त्या करे मन त्या दिवसाची सोय करी मन त्या दिवसाची सोय करी मन त्या दिवसाची सोय
सद्गुरु श्री सीताराम महाराज की जय। भारत माता की वंदे वंदे वंदे।
श्री राधे जय राधे म्हणा
त्याच्या पूर्वायुष्यात त्यांनी त्या देवळाच्या परिसरात काही कथा कीर्तन ऐकली असतील, प्रवचन ऐकली असतील, पुराण ऐकली असेल आणि त्याच्यातून त्याला बोध झाला असेल की जर माणसाला मृत्यू हा निश्चित आहे तर त्या मृत्यू क्षणी आपल्या चित्तामध्ये भगवंताचं अखंड स्मरण असलं पाहिजे आणि आपला प्रत्येक व्यवहार हा भगवंताची सेवा म्हणून केला गेला पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा हे कळायला लागलं तेव्हा त्याने मनाशी निश्चय केला की मी माझ्या जन्माबरोबर मला जो व्यवसाय मिळालाय तो केवळ भगवंताची सेवा आणि म्हणजे जगन्नाथाची सेवा म्हणूनच करणार. आणि त्या निश्चयाप्रमाणे जगन्नाथाच्या समोरच्या पटांगणात जावं, आपला सगळा सरंजाम घेऊन जावा. इकडे 2 बांबू, इकडे 2 बांबू, मध्ये ती दोरी बांधलेली आणि स्वतः ढोलकी वाजवायची, जगन्नाथाच्या भक्तीची गाणी म्हणावी आणि त्याची पत्नी त्या दोरावर कसरतीचे खेळ करायचे. एक छोटी मुलगी होती, त्याला लहान होती. ती मुलगी या लाखाच्या जवळ राहायची, बसायची तिथे. आई कसं खेळते, दोरीवर कसरत करते ते ती बघत असे. आणि एकदा असं झालं की दोरीवर कसरतीचे खेळ करत असताना त्या माऊलीचं लक्ष आपल्या त्या पिलाकडे गेलं, अवधान सुटलं आणि ती त्या दोरावर खाली पडली. खाली पडली ती, अतिशय मोठं नुकसान झालं, चालता येईना. तर त्यावेळेच्या ज्या काही सुविधा असतील त्या ह्याच्यात ते आजारपण सुद्धा बरं होईना. आणि एक दिवस त्या माऊलीने देह सोडला. आता देह सोडल्यानंतर मुख्य जे आकर्षण असतं ते आकर्षणच नाही चालू खेळाचं. पण म्हणून लाखांनी तिथे खेळ करणं सोडलं नाही. जरी बायको नसली तरी आपण जावं, नित्याप्रमाणे इकडे 2 खांब, तिकडे 2 बांबू, मध्ये 2 बांधावा आणि ती आपली पत्नी, प्रियपत्नी जोरावर खेळ करते असं मनात आणून जगन्नाथाच्या भक्तीची गाणी गायला सुरुवात करावी, ढोलकीवर वाजत. आणि बाजूला ती मुलगी बसते. हळूहळू ती मुलगी 5-6 वर्षाची झाली आणि जसं कळायला लागलं, लाखाई केव्हा तरी गप्पांच्या ओघात सांगत की तुझी आई फार चांगले कसरतीचे खेळ करायची. कळायला लागल्याबरोबर हळूहळू तिने विचारायला सुरुवात केली, आपण का नाही खेळ सुरू करायचा? आई गेली ठीक आहे, आपण जर भगवंताची सेवा म्हणून खेळ करतोय तर पुन्हा खेळ सुरू करायला हरकत काय? मग करणार कोण? मी करेन. भरून आला खाता अंदाज. पोरी तू नाचील, मी तुला सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देईन. कसं खेळायचं, तो बांबू कसा जळायचा, तोल कसा सावरायचा, तो नेमका खेळ काय आहे हे तुला आधी कळायला पाहिजे. कारण लोकांना जरी तो डोंबाराचा खेळ वाटत असला, मनोरंजनाचा खेळ वाटत असला तरी तो मनोरंजनापुरता मर्यादित नाहीये. उमग खेळासी आधी कोल्हाची रंगासी उमग खेळासी आधी कोल्हाची रंगासी. तुम्हाला हे जे 2 सांगायचं ना 2 बाजूला, विश्वास स्तंभ साचार आहेत केवळ हे थोर. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या 4 खांबावर ही दोरी बांधलेली आहे. विश्वास स्तंभ साचार आहेत केवळ हे थोर. भावाचा बांधिला दोर फिराया तुझसी. हा दोर ही आपली जीवनरेखा आहे आणि ही जीवनरेखा भगवंताची भक्ती करण्यासाठीच आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या मर्यादेत आपलं जीवन जगायला पाहिजे. सत्कर्म हात की थाळा, त्या दोरावर तो थाळा ठेवला जातो, त्याच्यात उभे राहून ती बाई कसरतीचे खेळ करते. तो थाळा म्हणजे सत्कर्माचा थाळा आहे.
जीवनात सत्कर्माशिवाय आपण काही करता कामा नये. या दोनावर ठेविया आत उभी भक्ती वेढा सावरी तुलासी. या थाळ्यामध्ये उभं राहून ती सत्कर्म करत असताना आपला तोल सावरला पाहिजे. कितीही सत्कर्म जरी झाली तरी आपल्या चित्तामध्ये अहंकारानं आपला तोल सुटता कामा नये. कोणी बघतंय का, माझं कौतुक करते का, मग मी केवढी कला कसरत करणारी आहे, कुठल्याही प्रकारे अहंकार आपल्या चित्तामध्ये येता कामा नये. सत्कर्म हा कटीचा या दोनावर ठेविया आत उभी भक्ती वेढा सावरी तुला. आणि सत्कर्माच्या बुडाची भक्ती असायला पाहिजे. माणसं सत्कर्म बरीच करतात, नाना संस्थांना, अनाथ विद्यार्थीगृहाला, अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना देणग्या वगैरे देतात. पण तुझे भक्ती असते का? भक्तीचं अधिष्ठान असेल तर त्या सत्कर्माला काही किंमत येते. तेव्हा ते सत्कर्म त्या झाडात उभा राहून चित्तामध्ये भगवंताबद्दल नितांत भक्ती ठेवून आपण ते करायला पाहिजे आणि तो तोल सावरला पाहिजे. भक्तीचा सुद्धा अहंकार येतो. कोणी किती भक्ती केली, किती उपासना केली, त्या उपासनेतून त्या भक्तीतून सुद्धा माणसाच्या चित्तामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकारामुळे त्या भक्तीची, त्या उपासनेची माती होते. ते होता कामा नये. हाती बांबू पाप पुण्याचा नासावी रोख दृष्टीचा. तुला आता जो बांबू देणार आहे ना, तो सामान्य नाहीये. बांबूच्या एका टोकाला पाप आहे, एखाद्या दुसऱ्या टोकाला पुण्य आहे. पाप पुण्य सगळे कृपा नर योनिषु जायचे. पाप आणि पुण्य जर सारखं असेल तर माणसाचा जन्म मिळतो. पुण्य जास्त असेल वरच्या योनी मिळतील, पाप जास्त असेल निकृष्ट योनी मिळतील. पण माणसाचा जर जन्म याला असेल तर पाप आणि पुण्य दोन्ही समान असावे. हाती बांबू पाप पुण्याचा नासावी रोख दृष्टीचा. आणि तुझी नजर नासागरावर असली पाहिजे. घे अनुभव स्वानंदाचा बघे न कवनासी. दार्शनिक महाराजांचं पद आहे, गणू म्हणे उड्या जरी मारी आधार सोडिला दोरी. ज्या दोरावर तू नाचते तो आधार विसरता कामा नये, तो आधार सोडता कामा नये. आणि हे कधी येईल? ही विद्या येईल सारी वंदिता गुरुश्रिया. उमग खेळासी आली कोल्हाटी रंगासी. नाना प्रकारे त्यांनी तुला समजावून सांगितलं. आपलं कर्म हे कुठल्याही प्रकारे आपण हीन रेखता कामा नये. काही जण म्हणतात का आम्ही काय बा कार्बन रे, कार्बन कशा म्हणायचं, कार्बन म्हणून आपल्या वाट्याला जे काही कर्म आलं असेल ती भगवंताची सेवा म्हणून जर केलं तर आपल्याकडनं त्या कर्माची प्रतिष्ठा जपली जाईल. आणि ती म्हणते असं आहे का, मी उद्यापासून खेळ करणार. एक होती कन्या चंद्रा नामेचा, एक होती कन्या चंद्रा नामेचा, एक होती कन्या चंद्रा नामेचा. लावण्य गती दूर लोकी, लावण्य गती दूर लोकी, लावण्य गती, लावण्य गती. दुसऱ्या दिवसापासून त्या चंद्राचे दोरीवर खेळ सुरू झाले. पण प्रत्येक खेळ ही जगन्नाथाची भक्ती, त्याची सेवा, हा जो संस्कार त्यांनी तिला दिलेला होता त्या संस्कारातून ते चाललेलं होतं. लहान मुलगी आहे, किती लवचिक अंग आहे, शिस्वी काम जशी असावी तसं शरीर होतं. खायला काही पंचपक्वान होते अशा का बात नाही, पण जे मिळालं ते अंगी लागत होतं.
आमच्याकडे कितीतरी पकवान आणि चांगलं चांगलं काय म्हणतात त्याला ते न्यूट्रिशियस फूड असतं, पण तरी सुद्धा ते आणखी नाही लागत. कारण नाना प्रकारच्या चिंता आम्हाला पोखरत असतात. यांच्या ठिकाणी चिंता कुठलीच नव्हती. जे मिळालं तो भगवंताचा प्रसाद म्हणून त्यांनी सेवन केलं. प्रसादे सर्व दुःखाना महानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवत. जे मिळालं तो जगन्नाथाचा प्रसाद. आणि प्रसाद हा जेवढा तेवढा खायचा असतो, ओरपायचा नसतो. समोर जरी कोणी बैदाण्याचं ताट आणून दिलं प्रसादाचं, तरी मुठीने ते बेदाणे घ्यायचे नसतात. काजू बेदाणे जे काय असेल ते आपला प्रसाद म्हणून थोडासा ते घ्यायचं असतं. ही प्रसाद म्हणून ते सेवन करत होती. आणि मिळणारं द्रव्य ते सुद्धा खेळ झाल्यानंतर जी थाळी फिरवतात त्या थाळीत जे मिळेल तेवढ्यावरच त्याचा संसार चालत होता. कधी जास्त मिळतील कधी कमी मिळतील. जास्त मिळाले म्हणून नाजला नाही आणि कमी मिळाले म्हणून जगन्नाथाला कधी दूषण दिले. आपापल्या कर्माप्रमाणे आपल्याला ते मिळालं त्याच्यात तो समाधानी होता. आणि ही लहान मुलगी दोरावर खेळ करते. गर्दी वाढत चालली कौतुकामुळं. किती छोटी मुलगी आहे आणि इतके कसरतीचे खेळ करते. पण जसशी वर्ष सरकार लागली तसं त्या गर्दीचं सरासरी वय जे आधी 50-60 असेल ते 15-16 व्हायला लागलं. कारण ती मुलगी तरुण व्हायला लागली, 15-16 वर्षाची व्हायला लागली आणि तरुणांची तिच्यावर नजर खेळायला लागली. म्हातारे हळूहळू कमी झाले आणि तरुण वाढले. आणि मग मात्र लाखाच्या हृदयाला चिंता भेडसावा लागली. सौंदर्य रत्न साचे गरिबाच्या गृहीण शोभते देवा. कारण तो जरी ढोलकीवर गाणी वाजवत होता म्हणत होता तरी नजर फिरफिरती होती. गर्दीत कोण कसं आपल्या मुलीकडे बघताय बारीक नजर होती. आणि तरुण असल्यामुळं उखाड्याची असल्यामुळं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत चालला. काही आंबट शोकीन होते, काही खरोर करून होते. आणि ती बदलती नजर बघितल्यानंतर आता हे सौंदर्य रत्न आपल्याकडे आपण कसं सांभाळणार. तो जगन्नाथाची प्रार्थना करतोय. सौंदर्य रत्न साचे गरिबाच्या गृहीण शोभते देवा. श्रीमंतांचे लेणे मग गरिबा काय म्हणून गिजलेला. अरे एवढं सौंदर्य रत्न तू माझ्या गळ्यात का टाकलंस. हे सांभाळू का. मी एकटा तुला सांभाळणारा आणि तिच्यावर हजारोंच्या नजरा रोखलेल्या आहेत म्हणून प्रार्थना करतोय. आणि सारखं तिला बजावतोय. मुली खेळ चांगले करते, लोक तुझं कौतुक करतील, पण कोणी जर बहकावणारा असला त्याच्या मागे जायचं नाही ना. आपण आपल्या जागेवर बरं ते त्यांच्या जागेवर. पण शेवटी झालं असं 15-16 वर्षाचं वय झाल्यानंतर प्रात्येक 16 वर्षे गर्दभी अप्सरा हवे असं म्हटलं जातं. गाभिणी सुद्धा अप्सरेसाठी दिसायला लागते. कारण त्यात तरुणाचा दोष असतो दृष्टीतला. अत्यंत कुरूप असलेली मुलगी सुद्धा ती जर वयात आली असेल तर माणसाला ती वयात आलेल्या मुलाला अप्सराच वाटते. आणि असंच झालं. त्या पूर्वीचा जो नरेश होता त्याचा अत्यंत तरुण मुलगा तो तिथे यायला लागला. त्याने तिथे खेळ बघायला सुरुवात केली आणि त्याच्यावर त्याची नजर तिच्यावर त्याची नजर खेळली. खेळ करून झाले की ती मनोविनोदासाठी पुरीच्या जवळ असलेला जो समुद्र किनारा होता तिथे जायची संध्याकाळी सूर्यास्त बघायला. आणि आपल्या पुढच्या संसाराची काही स्वप्न बघावीत तारुण्य स्वरूप भावना येते. कोणी त्याच्यापासून रोखू शकत नाही. आणि ती मनाशी विचार करते. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का. भावदाटले मनी अनामिक साधकयाला देशील का. परिकथेतील राजकुमार
त्यावेळेचं वय असं असतं, मध्ये एक नाटक होतं हे वयात असं असतं की त्या ह्याच्यात माणसं, तरुण मुलं मुली आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात. आणि एकदा ती असंच स्वप्न रंगवत असताना तो राजपुत्र दत्त म्हणून तिच्यासमोर उभा राहिला आणि हवा पाण्याच्या गप्पा न मारता थेट त्यांनी प्रश्न केला की मी तुझ्या दोरीवरचे खेळ बघतो, मला तू आवडली, माझ्याशी लग्न करशील? डायरेक्ट मागणी ही गांगरली. कारण विचार नसता होतं तारांबळी, समर्थ म्हणाले. असं कोणी समोर येईल आणि प्रपोजल टाकील हे स्वप्नातही नाही. पण ती विचारी होती. ती म्हणाली, स्वातंत्र्य मद मुळी नसे सर्वस्वी मी अधीन पितयाच्या. तुम्ही मागणी घालताय ठीक आहे, पण मी अशी स्वतंत्र नाही. तुम्ही विचारात आम्ही लगेच झाड हो म्हटलं. त्यांच्या संमती वाचून कोटी करणे उचित न प्रेमाच्या. विचारी होती, संस्कारी होती. ती म्हणाली, माझ्या वडिलांना मी विचारीन, त्यांनी जर होकार दिला तर मी तुम्हाला होकार देईन. पण असं बघा, तुम्ही श्रीमंत दिसताय, मी गरिबाची मुलगी आहे, हे आपलं जुळायचं कसं? संगत के बिघडे तुझी माझी संगत के बिघडे चंद्रा सांगते राजपुत्राला की आपलं हे जुळायचं कसं? तुम्ही श्रीमंत, मी गरीबा घरची. अंगठीमध्ये, सोन्याच्या अंगठीमध्ये योग्य तो खडाच ठेवा लागतो, तर तो खडा शोभून दिसतो. गोंधळ चांगला असेल तर तो खडा शोभून दिसतो. तुम्ही श्रीमंत, मी गरीब, हे कसं काय जुळायचं? आणि सिंह जरी हत्तींच्या कळपात गेला, लोक त्याला माकड म्हणतील. सिंहाने सिंहाच्याच कळपात राहावं, हत्तीने हत्तींच्या कळपात राहावं, माकडाने माकडाच्या कळपात राहावं. ज्यानं त्यानं आपली मर्यादा ओळखून त्या मर्यादेत जगायचा प्रयत्न करा. अगोदर असं काय करते? अनेक उदाहरण आहेत. भस्मभूषणा शंकर मानी स्मशानवासी आहेत, अंगाला चिताभस्म फासणारे आहेत, गळ्यात सर्पांच्या माळा आहेत. आणि त्यांनी लग्न कोणाशी केलं? हिमराजाची कन्या राजाची, हिमराजाची कन्या पार्वती, तिच्याशी लग्न केलं. म्हणाले आपल्याला लग्न करायला द्या. आपल्या सोयीचे बरोबर दृष्टांत घेऊन माणसं पटवायचा प्रयत्न करतात, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात. मग ते देवांची गोष्ट सोडून देणार. हा शंतनू गांगेकर, त्याने कोणाचे लग्न केलं? कोणीचे लग्न केलं ना.
नृपश्रेष्ठ त्या शंतनू हुबे सांग कोणावर रे गे. ती कोणाचीच मुलगी होती केवटाची. मग म्हणाले आपल्याला लग्न करायला काय, माणसं युक्तिवाद कसा लागतील लढवतील. गोपाळकृष्णाने 16,108 स्त्रिया केल्या. मग आम्ही एका दुसरा अंगवस्त्र ठेवलं तर कोणी बिघडलं, पण त्या 16,108 स्त्रियांना त्यांनी आपण नाही बनलेलं, स्वतःच्या देहसुखासाठी त्यांनी घेतलं नाहीये. समोरनं मागणी आली, विनंती आली, हाच आमचा पती असावा, ती विनंती मान्य करून भगवंतांनी तिथे विवाह केला. रुक्मिणीपासून सगळे विवाह ज्या मुख्य अष्टमहिषी आहेत त्यातली काय किंवा 16,100 ज्या आहेत यातली एकही स्त्री भगवंतांनी आपल्या शरीर सुखासाठी देह सुखासाठी आपण वरलेली नाही. लोकांनी भक्तीनं त्यांना स्वतःला अर्पण केलं म्हणून भगवंतांनी त्यांना स्वीकारले. पण आम्ही मात्र आमच्या स्वार्थासाठी नेमका तो आपल्याला अनुकूल असेल तेवढाच भाग घेतो आणि त्याच्यावर युक्तिवाद करतो. ती म्हणाली ठीक आहे, पण मी एकदा माझ्या वडिलांशी बोलते मग बघूया, पण ह्याला धीर कुठला. कशी केलीस माझी दैना गे मला तुझ्या बेगर करले. असं झालं. मी सांगेपर्यंत काही एकच गोंधळ. हा अस्वस्थ झाला आणि घरात आई वडिलांना चिंता लागली. त्यांनी विचारलं काय रे, खाण्यापिण्यात लक्ष नाही, आम्ही काय बोलतोय, काय विचारतोय, काय सांगतोय, तुझं लक्ष भक्तीकडेच आहे. आणि एकीकडे संस्कार जरी कितीही प्रबळ होते तरी सुद्धा त्या राजपुत्राची चमक बघितली आणि मन हलायला लागलं. लाखाचं बारीक लक्ष होतं, पण तरी सुद्धा एक वेळ अशी आली की ही मुलगी त्या राजपुत्राबरोबर त्याचा हात धरून निघून गेली. आणि लाखा मात्र दुःखी झाला एकाकडे. का ठीक आहे, तिचं नशीब, ती त्या राजपुत्राबरोबर गेली. माझा तिचा जेवढा संबंध होता, ऋणानुबंध होता तेवढा संपला आणि ती मला सोडून गेली. पण तरी सुद्धा जगन्नाथाची सेवा करणं हे त्याच्याकडनं कधी चुकलं नाही. गेली कन्या निघून खेळात उपजले न्यून त्या योगे लाखात उपोषण प्रतिदिन घडू लागले. मुख्य आकर्षण जे होतं खेळाचं, आधी बायको गेली आणि आता वयात आलेली तरुण मुलगी ती सुद्धा वडिलांना सोडून गेली. मुख्य आकर्षण संपल्यानंतर बाजूची जी गर्दी होती ती हळूहळू पांगायला लागली. माणसं कमी यायला लागली आणि माणसं कमी आल्यामुळं थाळीमध्ये जे द्रव्य एरवी गोळा होत असे तेही कमी आलं. आणि मग हळूहळू असं आलं की लाखाला उपोषण घडायला लागली, पुरेसं पोटाला अन्न मिळेल असं झालं. पण म्हणून त्यांनी कधी जगन्नाथाला दोष नाही दिला, जगन्नाथाला दोषणं दिली नाही, स्वतःच्या नशिबाला सुद्धा दोषणं दिली नाही. माझ्या नशिबानं मला जेवढं मिळणार आहे तेवढ्यावरच मी माझी गुजराण करीन, पण कुठल्याही परिस्थितीत जगन्नाथाची सेवा मी सोडणार नाही हा जो निश्चय होता. कारण ती माझ्या पुढच्या त्या क्षणाची सोय आहे, पुढच्या क्षणाची तदबीर आहे. प्रतिश्वासम सविश्वासम रामं वद दिने दिने को विश्वासा पुनश्वासा आगमिष्यति वा न. सविश्वासम राम गेला तरी आणि श्वासा गणित, कारण श्वास कधी तुटेल सांगता येणार नाही. मी जर माझ्या वाट्याला आलेला हा व्यवसाय केवळ जगन्नाथाची सेवा म्हणून करतोय, जगन्नाथाची भक्ती म्हणून करतोय, माझी पुढच्या क्षणाची तो निश्चित येणार आहे त्याची तजवीज म्हणून जर मी करतोय तर मी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. आणि म्हणून
उपोषण घडत असून सुद्धा हा तिथे जायचा, तो सगळा मान मांडायचा, हातात ढोलकी घ्यावी आणि जगन्नाथाच्या भक्तीची गाणी गावी. पण भगवंताला काळजी असते, माझा भक्त कधीही भूक बळी होता कामा नये. आणि म्हणून तिथे जेव्हा एक गुजर देशचा राजा आवडला, या राजे लोकांना अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अन्नछत्र घालण्याची हौस असते, त्यांना वाटतं मनाची उदारता असते. आणि त्याप्रमाणे तिथे त्या पुरीमध्ये अन्नछत्र चालू होतं. आमचे वरदानंद भारती म्हणायचे, अन्नछत्राला जेवणं हे पाप आहे, पण अन्नछत्र घालणं हे पुण्याचं काम आहे. मी काहीही न करता फुकट मिळतंय म्हणून कुठेतरी खायला जायचं, जेवायला जायचं हे पाप आहे. आपल्या परिस्थितीप्रमाणे जेवढा आपल्याला पैसा कमवता येईल, त्या पैशात जेवढं आपल्याला मिळेल त्याच्यात आपण संतुष्ट राहावं. पण कुठे फुकट मिळतंय म्हणून जावं, जेवायला जावं, परान्नम प्राणसंकट. कारण दुसऱ्यांनी ते दिलेलं असतं, चकटकू दिलेलं असतं, ते माणसं ओरकून खातात आणि नंतर केव्हा तरी ते निसटतं. गोड लागतं म्हणून जास्त खावं, देहाची पचवण्याची ताकद नसते, मग केव्हा तरी द्या. असं आहे शरीरम व्याधी मंदिर. शरीर हे नाना प्रकारच्या रोगांचं केंद्र आहे. आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या पलीकडे आम्ही कुठलाही विषय सेवन जरी केला तरी ते शेवटी देहाला भोगायला लागतं. गुजर देशिता भूपते नवा स्वप्नी सांगे जागाय. गुजर देशिता भूपते नवा खाली भोजन जागा. स्वप्नी जागा सांगे श्रीहरी. स्वप्नी जागा सांगे श्रीहरी. भोजन देवी लक्ष भोजन घालत होता, अन्नछत्र मांडलेलं होतं. त्याच्या स्वप्नात एक दिवस रात्री जगन्नाथ महाराज गेले आणि त्याने सांगितलं, अरे माझा लाख कोणाचा लाखा भक्त तिथे उपाशी मरतोय, ह्या लाखांना काय जेवण घालतो. आणि त्याच्या तोंडात अन्नाचा गंध जाऊन खळबळून जागा झाला आणि आपल्या सगळ्या सेवकांना नानाविध भोजनाची ताटं घेऊन, एखाद्या ताटात सुवर्ण मोहरा, एखाद्या ताटात कपडा लत्ता, काही ताटांमध्ये पंचपक्वान्न, हे सगळं घेऊन त्यांनी ह्या लाखाकडे पाठवलं. लाखा त्यावेळेला त्या जगन्नाथाच्या प्राण्याच्या बाजूला एका झोपडीत राहत होता. आता चोरण्यासारखं काहीच नाही आहे का याच्याकडे, त्यामुळे झोपडीचं दार नुसतंच ढकलून ठेवलेलं. ही सेवक मंडळी आली आणि जरा दार ढकललं. आत लाखा भगवंताचं चिंतन करीत पडलेलं होतं. त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं की आमच्या राजेसाहेबांनी आपल्याला हे दिलंय, म्हणून मी पुढे मागितलं. पांगळा 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 तुला पांगळा पांगळा तुला तुम्हाला आयातीत द्यायचंच असेल तर ते कोणी समाजात कोळे आंधळे बावळ पांगळे दीन असतील
त्यांना द्या. कोणी ब्रह्मचारी असेल, कोणी अग्निहोत्री असेल, कोणी संन्यासी असेल, त्यांना द्या. मला जोपर्यंत माझे हात पाय हलवता येत आहेत, भगवंताच्या समोर जाऊन मला जोपर्यंत ढोलकी वाजवून गाणी म्हणता येतात, ठीक आहे, खेळ नसेल होत, पण जोपर्यंत माझ्या शरीरात तेवढी ताकद आहे, जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, माझ्या श्वासातून भगवंताचं नामसंकीर्तन होत आहे, तोपर्यंत हे जे तुम्ही पाठवलंय ते नाही मी घेऊ शकत. आणि शेवटी नाईलाज झाला आणि ती मंडळी पुन्हा राजस्थानकडे परत आली. मग मात्र जगन्नाथाला चिंता वाटली आणि त्यांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, भाईसाहेब आता तुम्हीच जा. लाखाला एक बहीण होती. आता मला त्या लाखाच्या बहिणीचं रूप घ्या आणि त्या राजकन्याचे लाखाच्या मुलीचे डोळे ओळखतात का बघा. आणि म्हणून ती गेली. भावमनीचा तुझा मदत कळला, भावमनीचा तुझा मदत कळला, वाकते मदत जावेन तुझ्या घरात, वाकते मदत जावेन तुझ्या घरात, भावमनीचा तुझा मदत कळला, भावमनीचा तुझा मदत कळला, वाकवा भक्तो आपली तुझे, वाकवा भक्तो आपली तुझे, रे तिथे दुनिया आधी आला हिरा, रे तिथे दुनिया आधी आला हिरा, भावमनीचा तुझा मदत कळला, भावमनीचा तुझा मदत कळला, भावमनीचा तुझा मदत कळला. दहा कामाने गेली, डोळ्यात अंगार फुललेला आणि त्या राजवाड्यात गेली, जिथे ती चंद्रा लाखाची मुलगी झोपाळ्यावर झोके घेत होती. सुवर्णाचा झोपाळा, चंदनाचा पाठ आपल्या गावात काही जात नाही. राजा आहे त्याचा ऐश्वर्य असणार होता. सोन्याच्या कड्या असलेला झोपाळा आणि चंदनाचा पाठ. आम्ही तुला काय करणार, साध्या लाकडाचा पाठ आणि लोखंडी कड्या. हार तर पितळीचे असतील. ती आनंदात झोके घेत होती डोळ्यामध्ये आणि ही जी ताळ पावलं टाकीत गेली. चांडाने तुला काय अक्कल आहे की नाही? ज्यानं तुला जन्म दिला त्या बापाकडे दुर्लक्ष करतेस का? ह्या राजपुत्राच्या ऐश्वर्याला बोलून. त्या ऐश्वर्य आज आहे, उद्या कदाचित नसेल तुझा, पण तुला आपल्या बाबाची किंमत नाही. हातात चांगला हिरा आलाय, तो हिरा असा मातीवर फेकून दिला. त्या बाबाची काय अवस्था झाली कळलं तुला? तू गेल्यामुळं तिथला खेळ बंद पडला. लाखाला पैसा मिळेल नसा मला, उपोषण पडायला लागली, उपास पडायला लागले आणि तुला काहीच काळजी नाही. ही शांत असं आहे. समोरचा मनुष्य जेवढा ताड बोलत असेल ना, आपण शांत बसावं. कारण तिथे जर आपण पुन्हा त्याला दुरुत्तर केली किंवा प्रश्न केले तर मग त्याच्यातून आग वाढत जाते. समोरचा जेवढा संतापलेला असेल तेवढा आपण शांत राहावं. केलं तर एवढं छान पण होतं. आणि ती पुन्हा ऐश्वर्याची जी धुंदी डोळ्यावर आलेली होती, तिने विचारलं, आता तो पुन्हा त्याच्याशी तुला काय करायचं आहे? अगं म्हणाले, मी माझ्या बाबांना अनेक वेळा सांगून झालाय की इथे जगन्नाथाच्या समोर प्रांगणात खेळ करण्यापेक्षा एवढं मोठं शहर आहे, नगर आहे, त्या नगराच्या चौकामध्ये आपण खेळ करूया. तिथे जास्त माणसं येतील, पैसा जास्त मिळेल. पण ह्याना त्या सेवेचं डोक्यात भरलेलं ना की आता उलट बोलायला लागेल. माणसाला पैसा कसा फिरवतो उलटा. मी सांगितल्यानंतर ते म्हणाले, खेळमध्ये अन्य कोठे होईना, खेळमध्ये अन्य कोठे होईना, काय तुझे तनते, काय तुझे तनते, काहले मुझे, खेळमध्ये अन्य कोठे होईना, आज असे जजमान, आज असे जजमान, उलवितो कर्ममान, उलवितो कर्ममान, आपुनी मगला उठे, आपुनी मगला उठे, आपुनी मगला
मी त्यांना कसं सावरणार? सांगून झालं, 4 वेळा सांगितलं. आता त्यांना जर ऐकायचं नसेल ते आणि त्यांचं नशीब. ऐश्वर्याची समृद्धीची धुंदी डोक्यात गेली, डोळ्यात भरली. तो भुरा आला ना की काही दिसेनाच होतं. दिसेनाच होतं याचा अर्थ जे जसं आहे ते दिसत नाही आणि विपरीत दिसत. आणि मग मात्र ह्या बहिणीचा, लाखाच्या बहिणीचा म्हणजे रुक्मिणी मातेचा नाईलाज झाला. तिने जाऊन जगन्नाथांना सांगितलं, काही उपयोग नाही. आता इतकं घट्ट मन झालेलं आहे तिथं की लाखाच्या बद्दल तिच्या अंतःकरणात जरा सुद्धा कोमल भाव नाही, आदर नाही, प्रेम नाही. आणि मग जगन्नाथांना असं वाटलं की आता ह्याच्यावर जादू उपाय करायला पाहिजे. तेव्हा ठीक आहे, मगाशी तू बहीण होऊन गेलीस लाखाची. आता ज्याच्यामुळे तो खेळ अडलाय, कशामुळे अडलाय? चंद्रा नाही म्हणून खेळ अडलाय. तू चंद्रच हो ना. लगेच ट्रान्सफर सीन. जी रुक्मिणी होती त्या रुक्मिणी मातेनं त्या चंद्रेचं रूप घेतलं आणि लाखाच्या झोपडीच्या समोर आली. डोळ्यात अश्रू आहेत, दुःखानं अनुकंपेनं शरीर सरसरत आहे. धाडकन दरवाजा उघडून त्या लाखाच्या पायाशी आली आणि सांगते, बाबा हे खरंच माती आहे. परवा आजी आली होती, बरंच तिने सांगितलं, पण माझे काही डोळे उघडले नाही. पण आता मात्र मला असं वाटतंय की मी तुम्हाला सोडून गेले हा सर्वात माझा घोर अपराध होता. नाही बाबा, आपण आता पुन्हा खेळ करूया, पुन्हा खेळ करूया असं ऐकलं पण नक्की पुन्हा पळून जाणार नाहीत ना? नाही बाबा, मी आले ते आता तुमच्या बरोबरच राहणार, तुमची सेवा करूनच राहणार. चल म्हणाले. 1000 हत्तींचं बळ यावं तसं लाखा उठला आणि तिला घेऊन पहिल्यासारखे खेळ सुरू झाले. जी गर्दी पांगलेली होती, माणसं कमी झाली होती, ती गर्दी हळूहळू वाढायला लागली. आणि आता वास्तविक ही डुप्लिकेट चंद्र आहे, पण अस्सलापेक्षा काही काही वेळेला डुप्लिकेट जास्त भाव खाऊन जातो. काय इंटिमेट काय खडे असतात ना, मूळच्या मोत्यांपेक्षा ते जे नकली हिरे असतात किंवा नकली मोती असतात ते जास्त चमकतात. वास्तविक ते सत्य आहे, ते खरं आहे. पण आता आली ती चंद्रेचं रूप घेऊन आली होती आणि खेळ सुरू झाल्याबरोबर तिच्या त्या सौंदर्यानं, तिच्या त्या लवचिक देहानं, विजेसारख्या चपळाईनं कसरतीचे खेळ सुरू झाले. पुन्हा गर्दी वाढायला लागली आणि हा राजपुत्र त्याच्या कानावरती बाजू गेली. त्याने विचारलं लोकांनी, अहो तुम्ही एवढ्या ऐश्वर्य संपन्न आणि तुमची ती चंद्रा तिथे खेळ करायला लागली. माणसाला आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला की तो आणखीन चौथा. ऑनर किलिंग हा काय प्रकार? चौथा आणि गेला तिथे, बघतो ती चंद्रा. मी एवढं सगळं तिला, माझं ऐश्वर्य तिच्या पायाशी होतलं, सगळी सुबत तिला आणून दिली, तरी ही आपल्या मूळ वर्णावर गेली. घरी येऊन बघतो तर ती चंद्र झोपण्याचा घेते आणि मग मात्र त्याचा संयम सुटला. अगदी कठोर अशा शब्दांमध्ये त्याने तिची निंदा करायला सुरुवात केली. कपट कुटीले तुझे कळते, कपट कुटीले तुझे प्रेम केले,
मी तुझ्यावर सगळं ऐश्वर्य होतं, तुझ्या सगळ्या हौशी सांभाळल्या, सगळं ऐश्वर्य तुझ्या पायाची लोळण घेत आहे. तुला काय करायचं आहे तिकडे जोरावर खेळ करण्याची? तुला ती शांत म्हणजे आता कुठून आलात? गावात कुठे कुठे जी काही आलय आहेत खानपान सेवा, मी म्हणाले चंद्रा सांगते सगळी सुख माझ्या पायाशी असताना मी बाहेर जाऊ कशाला? तुमचा काहीतरी भ्रम झाला. मी म्हणाल तुला आता बघितलंय तिकडनं झालो मी देवळातून, त्या प्रांगणामध्ये तू त्याच्या जोरावर खेळ करत होतीस आणि लाखा ढोलकीवर जगन्नाथाची गाणी गात होता. प्रचंड गर्दी होती आणि सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर रोखलेल्या होत्या. तो खेळ कसा होता नाथ महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलंय. सगुण दोन्ही सगुण गुण माया हरी उघडून चैतन्याची दृष्टी चला पाहाया. कोल्हा किण बैसनीसे डोळा जाणे गुरुचा पुत्र आगळा, एका जनार्दनी लीला चला पाहाया. नाथ महाराजांनी त्या कोल्हाटिणीचं जे वर्णन केलंय तंतोतंत वर्णन होतं. ती म्हणाल तुम्ही खरंच बघितलं मला? मी मला माझ्या डोळ्यांनी थांबा म्हणा. डोळ्यांना भ्रम होऊ शकतो, एका जागी अनेक माणसं असू शकतात. आता चला मी तुमच्या बरोबर येते. एवढं होईपर्यंत तिकडनं जगन्नाथानं कोल्हाट्याचं रूप घेतलं आणि त्या लाखाकडे आले. बाबा मला काहीतरी काम द्या. अरे मी तुला काय काम देणार? माझा व्यवसाय कोल्हाट्याचा आहे. ही मुलगी आता पुन्हा माझ्याकडे आली आणि जेव्हा जगन्नाथ त्या गर्दीमध्ये कोल्हाट्याच्या रूपात होते तेव्हा जोरावरच्या त्या डुप्लिकेट चंद्रा आणि डुप्लिकेट कोल्हाटी जगन्नाथ यांची नजरानजर झाली आणि मौलीने विचारलं का हो चैन नाही का पडत? मी इकडे आले, तुम्ही तिकडे बेचैन झाला. आणि जेव्हा कोल्हाट्याच्या लाखा कोल्हाट्याकडे जगन्नाथ आले, बाबा म्हणाले मला काम द्या. काय असं करतो ना, मला ढोलकी उत्तम वाजवता येते, तुम्ही काय ढोलकी वाजवाल? त्याची ढोलकी मी चांगली वाजवली. आणि म्हणून लाखा कोल्हाट्याने सांगितलं ठीक आहे, माझ्या बरोबर राहिला, चांगली गाणी म्हटली, माझा खेळ ही जगन्नाथाची सेवा आहे, तुला सुद्धा जगन्नाथाची सेवा म्हणूनच करावं लागेल. मी जे करतो ती माझ्या पुढच्या दिवसाची सोय म्हणून मी करतोय. केव्हा ना केव्हा तरी मला जावं लागणारच आहे. तेव्हा त्या दिवसाची तजवीज, त्या दिवसाची सोय, त्या दिवसाची व्यवस्था म्हणून माझा व्यवसाय केवळ भगवंताची भक्ती, भगवंताची सेवा म्हणून मी करतोय. तसा जर तू राहिलास तर तुला ठेवून मी एवढंच काय वाह्यातपणा जर केला नाही तर ही जी मुलगी माझी जोरावर नाचते ना ती मी तुला देऊन टाकेल. वा म्हणाले, उद्योग चांगला आहे, माझीच बायको मला परत देणार. जगन्नाथ मनाची बोलते आणि ही गेली तिथे त्या गर्दीत. समोर बघितलं आरशात जसं आपलं प्रतिरूप दिसावं, प्रतिबिंब दिसावं
तसं जोरावरती जगदंबा रुक्मिणी माता खेळ करते आणि ही इकडे त्या राजपुत्राकडे जवळ उभी आहे. सहज नजर गेली राजपुत्राकडे तर तो तिच्याकडे अन्य नेत्राने बघत होता. मानाची म्हटलं नवरे सगळे, पुढचा शब्द मी उच्चारत आहे, काही झालं तरी पुरुष तो पुरुष. घरात सगळं चांगलं असून सुद्धा परस्त्री बघितली की मन बावचळलं आणि मग मात्र तिला खरंच पश्चाताप झाला. पश्चातापाने शुद्धले त्या गर्दीतून वाट काढत त्या लाखापर्यंत आली आणि पाय घट्ट त्यांचे धरले लाखाचे आणि म्हणजे मला मी खरंच चुकले, मी तुम्हाला सोडून जायला नको, तो माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, उपास सुद्धा पडले, आता मात्र मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. थांब, तू कोण आहेस? अहो मला मी तुमची चंद्रा, शक्यच नाही, माझी चंद्रा समोर राहते म्हणलं. आणि हे जेव्हा आता भिंग फुटायची वेळ आली तेव्हा कोल्हाट्याच्या वेशात असलेल्या जगन्नाथानं हळूहळू आपला गाजा गुंडाला सुरुवात केली आणि लाखाच्या लक्षात आलं, लक्षात आल्याबरोबर आणि तो हळूहळू सटकणार असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा लाखाने त्या कोल्हाट्याचे म्हणजे जगन्नाथाचे घट्ट पाय धरले आणि प्रार्थना केली, देवा असं काय केलं मी, काय घडलं माझ्या हातून की तुम्हाला कोल्हाट्याचा वेश पत्करावा लागला, घ्यावा लागला. पण देवा खरं सांगू का, हा वेश ना तुम्हाला सोडून दिसत नाही. प्रभुवरा जगन्नाथजी दिसेन बरवा तुला मुळीच वेश नाहातरी धरी कुटमस्तकी करी कदेस नारायणा आतूर जर हे तया त्वरित द्या प्रभो दर्शना. जगन्नाथ महाराज पाय घट्ट झाले, भगवंताचे पाय आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी धुवून काढतोय आणि भगवंताची जी प्रार्थना केली भगवंताला सुद्धा नाही म्हणता नाही. तिथे साक्षात जगन्नाथाने लाखाला आपलं मूळ स्वरूप दाखवलं आणि तिथेच तो मुक्त झाला. पण हे कधी होतं, ज्या वेळेला आपल्याला केव्हा ना तरी हा क्षण येणार आहे हे लक्षात ठेवून संपूर्ण आयुष्य भगवंताची सेवा करण्यात मनुष्य घालवतो, अत्यंत हीन दीन होऊन भगवंतासमोर जातो, तेव्हा ते शक्य होतं. असं आपल्याला सगळ्यांना शक्य व्हावं यासाठी तारकाश्रम महाराजांनी मूळ पद्धती सांगितलं ते जर आपण आपल्या अंतःकरणावर करून ठेवलं तर आपल्याला आपला तो क्षण नक्की गाठता येईल. पण त्यासाठी ते मात्र आपल्या हृदयामध्ये आपल्या स्मरणामध्ये कायम असावे. Hare
समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री सीताराम महाराज की जय। भारत माता की वंदे वंदे वंदे। यथाशक्ती यथामती यथाज्ञान भगवान पंढरीनाथांची कीर्तन रूपाने सेवा करायचा प्रयत्न केला। सद्गुरु सीताराम महाराजांची सेवा करायचा प्रयत्न केला कीर्तन रूपाने। ह्याच्यातून जर काही आणि जे काही चांगलं असेल हे सर्वस्वी भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेचं फळ, माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळकर स्वामी महाराज यांच्या अनुग्रहाचं ते फळ, ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्या माझ्या आईवडिलांच्या कृपाशीर्वादाचं ते फळ, ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्यातल्या सर्व पूर्वसूरींच्या तपस्येचं साधनेचं भक्तीचं ते फळ। आणि अर्थात आपण सर्व सहृदय भाविक आणि रसिक श्रोते आणि दोघे उत्तम साथीदार यांच्या सहकार्याचं ते फळ आहे। या सेवेतलं जे काही न्यून असेल, वाईट असेल, गुण असेल हे सर्वस्वी माझं आहे। त्या माझ्यातल्या गुणाला आपण उदार अंतःकरणाने सेवा करावी ही प्रामाणिक भावना व्यक्त करतो। आणि भगवंतासाठी मागितलेलं मागणं, संतांनी मागितलेलं मागणं मागून सेवा पुरी करतो। गुरु माऊली दीनदासा सतारी भविया महा तुझके सहाय्यकारी पदी पादलो भक्ती कराया नमस्कार माझा सीताराम राया कृपा दृष्टीने दीनदासा सपाही तुझ्या वीण होतो बहुधा पदेही मला पापी आला तुरे चरणे नमस्कार माझा सीताराम राया मनी भावना ही परिपाव माते जगी तारणे दीना ईशा जनाते तुझे प्रीत हेतू करे पूत गाया नमस्कार माझा सीताराम राया गुरु माऊलीने मला पुण्य पंथे बहु षड्रिपू गांधी या वपुते त्वरे तोडले तोडही मोह माया नमस्कार माझा सीताराम राया तुझी भक्ती गंगा मनस्ता पहारी सदा दोष वारे गौघा निवारी तिथे दीन मी स्नान आलो कराया नमस्कार माझा सीताराम राया जगी चुकलो गांजलो क्षीण वाटे प्रभो लागलो मूढ मी आडवाडे त्वरे पंथ अंधास ये दाखवाया नमस्कार माझा सीताराम राया दयेच्या घनाबा कृपेच्या समुद्रा तुझी आठवी तात जे योग मुद्रा तयाशी कमीशी सुगंधा धराया नमस्कार माझा सीताराम राया तुझे प्रीत ये तू करी पूर्ण आता दीनानाथ तू पूर्ण कैवल्य दाता तुझ्या वासुनी हा गमे जीववाया नमस्कार माझा सीताराम राया गुरु वीण आहे जिणे व्यर्थ साचे जनी भाव आहे स्पष्ट वेद श्रुतीचे असे जाणून लागत आहे पतिया नमस्कार माझा सीताराम राया प्रभो चंद्र तू भक्त मिहा चकोर प्रभो मेघ तुम्ही तुझाचा समोर तुला गात असे चित्त हे शुद्ध माया नमस्कार माझा सीताराम राया नसे ज्ञान अज्ञान चित्तात खेळे महामोह पंकात मी नित्य डोळे प्रभो ये त्वरे भक्त हा उद्धराया नमस्कार माझा सीताराम राया प्रभो मोरयाच्या पदिवास केला समाधिस्थ तेथे तुझा देह झाला तुझे दास तेथे येती माया नमस्कार माझा सीताराम राया नमस्कार माझा सीताराम राया नमस्कार माझा सीताराम राया सुभगंधा सुभाता वाता गुरुनाथी
पंढरनाथ महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय, जय जय रघुवीर